अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 23,697 महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, महायुती सरकार व केंद्र व राज्य पातळीवर गोरगरीब रुग्णांसाठी विविध योजना या ठिकाणी प्रभावीपणाने राबवत असतात. विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता योजनाचा निधी मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरिबांना त्या ठिकाणी देण्यात येत असतो. विशेष ही तर निश्चितच ही बाब अभिमानप्रद आहे. मात्र धर्मदाय रुग्णालयामध्ये ज्यावेळेस गोरगरीब रुग्ण त्या ठिकाणी जात असतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या रुग्णालयाच्या प्रतिनिधीमार्फत खरं तर त्या ठिकाणी योग्य ती वागणूक त्या ठिकाणी त्या रुग्णांना देण्यात येत नसते. त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाईकांना देण्यात येत नाही. अशा वेळेस एक प्रकारे त्या रुग्णाची त्या ठिकाणी हेळसांड झालेली आपल्याला पाहावयास मिळत असते. आम्ही त्यावेळेस फोन करून संबंधित रुग्णालयामध्ये फोन करत असतो व त्या रुग्णालयाला योग्य ती ट्रीटमेंट दिली पाहिजे, योग्य ते उपचार त्या ठिकाणी झाले पाहिजे. या संदर्भात बोलूनही त्या ठिकाणी योग्य ते उपचार त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्त ज्या धर्मदाय रुग्णालयामध्ये ज्या सेवा उपलब्ध असतात त्या रुग्णालयामध्ये ती सेवा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये जे काही माझा जो पहिला प्रश्न आहे, राज्यामध्ये 479 धर्मदाय रुग्णालय असून त्यापैकी केवळ 134 रुग्णालयच आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत सहभागी आहेत. उर्वरित रुग्णालयांना ही योजना बंधनकारक करण्यासाठी शासनाने कोणती सक्तीची कारवाई व दंडात्मक तरतूद निश्चित करण्याची कालमर्यादा ठरवलेली आहे का? हा माझा एक प्रश्न राहिला. दुसरा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की शासनामार्फत शासन निर्णयानुसार मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल काही रुग्णालयांनी त्या ठिकाणी केलेली आहे. तर या ठिकाणी प्रलंबित त्या ठिकाणी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असली तरी त्या निर्णयावर स्थगिती आदेश आहे का? नसल्यास सर्व धर्मदाय रुग्णालयामध्ये तात्काळ अंमलबजावणी न करण्याचे ठोस कारणे काय आहेत? हा माझा दुसरा प्रश्न राहील. आणि तिसरा प्रश्न असा आहे की दिनांक 4 नोव्हेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार उपचार दर वाढ करण्यात आलेली आहे. ही अत्यंत अभिमानास्पद जरी बाब असली तरी धर्मदाय रुग्णालयाच्या मदत कक्षामार्फत तयार करण्यात आलेले डॅशबोर्ड व ऑनलाईन प्रणाली सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे काय? त्या ठिकाणची खाटांची संख्या असेल, उपलब्ध असेल, योजना लाभार्थींची संख्या असेल, ही अद्ययावत केली जात आहे का? तसेच सदर माहितीची अध्यक्ष महोदय, माझी भीमराव फार सिनियर सदस्य आहेत, पण सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे, इतका चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, पण इतका वेळ जर आपण प्रश्न विचारत राहिलो तर मग त्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे माझी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अध्यक्ष महोदय लेखी उत्तर असतं, त्याच्यावरचे उपप्रश्न विचारायचे असतात. याच्यामध्ये आपण ते आधी काय तयार करणं वगैरे ते करायचं नसतं, डेव्हलप करण्याचा विषय नसतो. माझी फार चांगला प्रश्न आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की जरा काही नियम आपण पाळले पाहिजेत. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.